मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाल बॉटो कामगार संघटना YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भांडी वाटप वगैरे याचा कार्यक्रम चालू झाला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। ही जी बातमी असेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे हे मला आपल्या बांधवांनीच कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आणि ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि तसंच सांगणार आहे की कोणकोणती डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथे जावं लागणार आहे मित्रांनो, आणि तिची डेट वाईज तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे। तर हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हा चार्ट तुम्ही पाहू शकता की परभणी जिल्ह्याचा आहे। तिथे लिहिलेले ज्या कामगारांची नोंदणी व नूतनीकरण 30 एप्रिल 2023 या महिन्यापर्यंत झालेले असेल अशा जीवित सक्रिय कामगारांना पहिल्या टप्प्यात तालुका निहाय व प्रतिदिन 100 महिला व 100 पुरुष कामगार असे एका दिवशी 200 कामगारांना भांड्यांचे किटचे वितरण करण्यात येईल। 30 एप्रिल 2023 नंतरच्या कामगारांची नोंदणी व नूतनीकरण झालेले असेल अशा कामगारांच्या दुसऱ्या टप्प्यात तालुका निहाय भांड्याच्या किटचे वितरण होईल। तसे त्यांना पुढील वेळापत्रक कळवण्यात येईल। सदर योजना हे सर्व कामगारांना लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहेत, तरी सर्वांनी एकदाच येऊन गर्दी करू नये। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे परभणी जिल्ह्याचं आहे। तिथे तुम्हाला दिलेलं आहे की 20 तारखेपासून त्यांच्या परभणी जिल्ह्यामध्ये जी शहरं वगैरे असतील, गंगाखेड, मानवण, पाथरी, पालम, हेच तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी 20 तारखेपासून कोणकोणत्या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कसं चालू आहे ते तुम्ही पाहू शकता की 20 तारखेला गंगाखेड वगैरे 300 जणांना वाटप होणार आहे, म्हणजेच 100 महिला आणि 100 पुरुष। तर तुम्ही पाहू शकता की तारखेवाईज तिथे दिलेलं आहे पाथरी, पालम, सोनपेठ, सेलू, पूर्णा, जित्तूर। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या तारखा वगैरे नोट करून घेऊ शकता तुम्ही। जर ह्या तालुक्या किंवा शहरामध्ये असाल, ह्या जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही, तर तुम्ही पाहू शकता की परभणी जिल्हा वगैरे या परभणीमध्ये सुद्धा हे वाटप करण्यात जाणार आहे मित्रांनो। तर त्याच प्रकारे मित्रांनो, परभणीमध्ये तसेच संभाजीनगर, मला कमेंट सेक्शनमधून कळालं आहे की संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, पुणे, अमरावती व परभणी, तुम्ही आता मी दावतच आहे, तर अशा ठिकाणी भांडी वाटपाचे कार्य हे सुरू झालेलं आहे असे मला कमेंट सेक्शनमध्ये बांधवांनी सांगितलं आहे। आणि ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। जर चालू असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही WFCला भेट द्या, अन्यथा जर तुम्हाला माहीत असेल, एक्झॅक्टली लोकेशन माहीत असेल, तर तिथे जाऊन तुम्ही फॉर्म वगैरे भरून ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की परभणी जिल्ह्याचं जे काय सर्व जे असेल तारखेवाईज की 29 तारखेपर्यंत वाटप होणार आहे। 100 महिला, 100 पुरुष, लक्षात ठेवा मित्रांनो, एवढ्या जणांना इथे वाटप होणार आहे। आणि तसेच मी सांगितले आहे की संभाजीनगर, बुलढाणा, पुणे, अमरावती ह्या ठिकाणी सुद्धा वाटप चालू आहे असं मला कमेंट सेक्शनमध्ये कळालं आहे। तर ह्या ठिकाणी जर कोण असेल तर तिथेही चौकशी करावी आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कमेंट सेक्शनमध्ये मला जेवढं सांगितलं होतं मित्रांनी, कामगार बांधवांनी सांगितलं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या चालू झालेलं आहे। कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकताय आणि सखोल चौकशी सुद्धा करू शकताय। अन्यथा तुम्ही डायरेक्ट WFCला जाऊन चौकशी करून पूर्णपणे पाहून मगच त्याला फॉर्म वगैरे, तिथे काही जी प्रोसेस असेल तिथे एक फॉर्म दिला जाईल तुम्हाला मित्रांनो। जसं आपण PTच्या वेळी फॉर्म दिला जातो त्याच प्रकारे तुम्हाला तिथं फॉर्म दिला जाणार आहे। आणि लागणारी कागदपत्र म्हणजे तुम्ही तिथं स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे, कारण ज्याची नोंदणी आहे त्यानं स्वतः उपस्थित असणं तिथं गरजेचं आहे। आणि आधार कार्ड, परत आपली पावती, याच्या 3 झेरॉक्स घेऊन तुम्हाला त्या WFCला जावं लागणार मित्रांनो। ते फॉर्म भरून तुम्हाला जे काही संसार सेट किंवा भांडी वाटप गृह उपयोगी वस्तू आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील। तर अशा प्रकारे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया असा नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।